मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपल्याला एक अनोखा विषय आहे, म्हणजे खेकड्याचं आयुष्य किती असतं आणि खेकडं एखादं हुशार पण खेकडं असतं आणि ते आपल्याला कसं सर्वाईव्ह करतं याच्यासाठीचा हा आपण व्हिडिओ बनवतो आहे। निसर्गाशी संबंधित आहे। तर कशा पद्धतीनं जशा पद्धतीनं माणूस सर्वाईव्ह करतो त्या पद्धतीनं प्राणी मात्र देखील आपल्याला आपला जीव वाचवण्याचा किंवा इतरांच्यापासून आपल्याला वाचवण्याचा कसा प्रयत्न करतात आणि ते किती दिवस जगतात आणि कशा पद्धतीनं एक अनोखं खेकडं आपल्याला इथं सह्याद्रीत भेटलं आहे आणि बरेच वर्ष आम्ही त्याला पाहतो आहे। तर ते एकच बीळ आहे आणि त्या बिळामध्ये आम्हाला ते दरवर्षी खेकडं दिसतं आणि साईज त्याची तेवढीच आहे आणि कदाचित ती जोडी असावी, म्हणजे 2 खेकड्यांची जोडी असावी अशा पद्धतीचा एक अंदाज बांधला आम्ही। आणि हा नेमका अनोखा त्याला शोधायचं असेल तर त्याला आपल्याला रात्रीचं शोधावं लागतं, दिवसाचं ते आपल्याला दिसत नाही आणि रात्री आपण त्याला जाऊन शोधायचं आहे आणि नेमकं कसं त्याचं जीवन आहे हे पाहायचं आहे। चला तर आपण त्याचं जीवन पाहू, चला। आपण रात्रीचं हे खेकडं पाहण्यासाठी आलो आहे। येतानाचा प्रवास आपण टाळला आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून। त्या खेकड्यापर्यंत आलो आहे आणि बॅटरीच्या सहाय्यानं आपण त्याला पाहायला लागलो आहे। ते अगदी कोणतरी आलं आहे म्हणून पाहायला बाहेर येते बघा। आणि असं हे खेकडं आहे, या खेकड्याचं आपल्याकडं अगदी मेजवानी होते, पण हे खेकडं बऱ्याच दिवसापासून पाहण्यात आलं आहे की ते सर्वाईव्ह करून राहिलेलं आहे। तर त्याच्याबरोबर अजून त्याचं एक 2 खेकडी आपण पाहिलेली होती। आता हे एक खेकडं आपण शोधायला लागलो आहे, हे आपल्याला दिसले आहे, पण अजून दुसरं खेकडं एक आहे त्याच्यात। ह्या दोन्ही खेकड्यांना संध्याकाळच्या वेळेस ते चरायला जातात, तर अचानक पायाखाली दिसलं बघा, हे पायाखाली जाणवलं आहे। पटकन लक्षात आलं नाही हे दुसरं खेकडं देखील त्याचा जोडीदार इथं आहे आणि ह्या दोघांनी अगदी चांगल्या पद्धतीनं सर्वाईव्ह करून आपल्याला, आणि याचा एक पाय कदाचित त्यानं गमावलेला आहे बघा, दिसतो एक नांगा त्यानं गमावलेला आहे। आणि अशा पद्धतीनं हे दोघांनी अगदी चांगलं जोडीचं जीवन इथं बरेच वर्षापासून आम्ही पाहतो आहे। कदाचित ही एकच असावी किंवा वेगवेगळी असावीत याचं आपल्याला काय समजलेलं नाही, पण अशा पद्धतीने एक चांगलं सुखी निसर्गातला आनंद हे दोघंजणं घ्यायला लागलेत। आणि हे निदर्शनाला आल्यामुळं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आणि याचा उपयोग तर 100% मेजवानीसाठीच केला जातो आपल्याकडं। पण त्यांची जीवनशैली काय आहे, त्यांचं कसं जीवन आहे हे थोडंसं आपल्यापर्यंत पोहोचावा हा एक प्रयास मी केलेला आहे। तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर नक्की इतरांनाही शेअर करा, अजून लाईक देखील करा, कारण का आपण हा व्हिडिओ करण्यासाठी थोडं वेळ देतो आणि अशा पद्धतीनं हे जे सह्याद्रीतलं जीवन दाखवण्याचा आपला प्रयास इथून पुढं चालू राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।